पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता आल्यावर हाकलून द्या त्यांना। नाही तसं नको, आता राहू द्या ही खुर्ची आहे तशीच। अहो पण कशाला राहू द्या? यावेळी अशा जागी वार करायचा ही आपली आयुष्यभर विसरली नाही पाहिजे। म्हणजे खुर्ची तिच्या बापानं दिलीये म्हणून तिला असं वाटतं की आपण कलेक्टर झालो। खुर्ची आली की सत्ता आली असं वाटतंय तिला। मी तिला दाखवून देतो की खरी सत्ता कोणाची आहे ते। जसं आपलं ठरलंय तसंच वागा, वाढीव काही काढू नका, कळलं का? हो लैला मजनू आले वाटतं। खुर्ची इथेच आहे की? अरे मग जा की लवकर ठेवून ये जा। नी पडती होती ती राहिली की या कुठे गेलेले? अहो सरकार जरा बाहेर गेलो होतो। नाही ते दिसतच आहे की आम्हाला, पण बाहेर कुठं? जेवायला गेलो होतो सरकार। बाहेर नाही, बाहेर जायला हरकत नाही, पण मग सगळ्यालाच घेऊन जायचं ना। हा म्हणजे आम्हाला काही भुका लागत नाही होय? असं नाही सरकार। आता बघा, नाही एकत्र राहायचे ना, एकत्र मग फॅमिली फोटो काढला, भिंतीवर लावायचं ठरलंय, मग असं बाहेर जातानाच असं आपलं जायचं का? अहो आपण एकत्र जाऊ की सगळी परत? आता जाग्यावर गावल्यावर तुम्ही असंच म्हणणार की? गावलाय म्हणजे सरकार आम्ही काही चुकीचं करायला नव्हतं गेलो, दोघं जण बाहेर जेवायला गेलो होतो फक्त। हा आणि तिने सांगितलं होतं घरात, आणि आजचा दिवस असा आहे की नवरा बायकोनी एकत्र जायचं असतं म्हणून। दिवस? अहो ते व्हॅलेंटाईन डे आज म्हणून गेलो होतो आम्ही दोघं। कसलं? अहो जाऊ दे हो, अहो असेल काय तर त्यांचं। आता आपल्या वेळेला काय असलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला काही करता आलं नाही, आणि आपल्या मागं केवढी जबाबदारी होती वंसूंची, विनूभाऊजींची, आणि आपण तर आपल्या पोरांसारखंच त्यांना पण जोपासलं। त्यांना मिळते तर करू देत की। नाही असं म्हणून हे दोघं जण उद्या घराच्या बाहेर सुद्धा पडतील। नाही सरकार, आम्ही नाही जाणार कुठे बाहेर। अहो सगळं कुटुंब एकत्र यावं असं आम्हालाच वाटत होतं ना। मग सरकार आई तुम्ही का जागा एवढ्या रात्री? अरे बाबा, अंधारात उजेड कसला पडला हे बघायला आलतो। हा आमचा पुतण्या आणि आमच्या सुनबाई यांनी जी काही दिवे लावलेले आहेत आणि सगळं। सरकार हे खूप उशीर झालाय ना सरकार, सॉरी, यानंतर नाही होणार असं। अगं पण खूप उशीर झालाय, तुम्ही बी झोपा। हा सरकार, आई भाऊजी झोपा। सरकार आवाज वाढतोय बरं का अर्जाचा। आम्ही बघतो काय करायचं त्याचं। तू का घेऊन आलीस मला आता? दिवे लावलेत म्हणजे हे काय बोलणं झालं का? अर्जुन शांत, केवढं चिडचिड करतोयस? हे सगळं त्यांना नाही पटत, हे माहितीये ना आपल्याला। अगं हो, पण म्हणून तोंडाला येईल ते बोलायचं का? शब्दांनी शब्द वाढला असता, बाकी काही झालं नसतं। एवढं भारी दिवस गेलाय, नुकच मूड ऑफ करून घेतोयस वय? भारी गेला दिवस। मग दिप्या आणि चकोली कसले गोड दिसत होते, आणि सेटिंग पण लय भारी केली होती सगळी। मग माझी गँग काय तुला अशी तशी वाटली वय? दात पडके गँग। अर्जुन अर्जुन कुणी खुर्ची हलवली आहे का? नाही ग, इकडं कोण येते? अरे नाही तसं नाही, मी बाहेर गेले तेव्हा अशी नव्हती, आता बघ की। नाही अप्पे, तू नको टेन्शन घेऊ। अरे असं कसं, बापूंनी घेतली ती, घरात कुणाला कळलं तर? कळलं तर कळलं, त्याला काय होतंय? अर्जुन तू एवढं का करतोस? काय म्हणजे खुर्ची आणलीस,
आता एवढं सगळं केलंस राणीत कपडे बदलले. का? तेच का करतोस? कारण आपलं प्रेम आहे. म्हणजे काय ना ते लय मनापासून मला असं हातचा राखून करायला नाही आवडत. जे काय करायचं ना सगळं उधळून द्यायचं पार. भीती नाही वाटत? कशाची भीती वाटणार? मला असं काटाकाटाने पावाय नाही आवडत आपले. ज्याच्यावर प्रेम करावं ना ते माणूस बी तसा लागतो ग. तू तशी आहेस. जीव उधळून टाकावा अशी. पाल अप्पे पाल आयुष्यपत 2 3 4 पाली आहेत. 4 पाली आहेत अप्पे. पालले लय झोप यायला लागल्या आता. लय थकले रे. अरे अपर्णा काय चाललंय? सर आओ. व्हॅलेंटाईन्स डे. अर शिवणकाम चालू आहे वाटतं. डे संपला. तुला बरं माहिती रे व्हॅलेंटाईन डे. आयुष्यात बायकोशी कधी 2 शब्द नीट बोलला नाही. आणि ह्यो डे संपला आणि त्यो डे संपला. ए तू नको मध्ये पडू. चहा पी. सर हा अहो बापूंचा वाढदिवस आहे ना. राणीसाठी सीट कव्हर शिवत होते बघा. अरे वा चांगलंय चांगलंय. पण तू आज टेस्ट देणार आहेस ना? हो दुपारून देते की. पण मागच्या वेळी सारखी गडबड करू नकोस हा. नाही. शांतपणे दे. अरे दादा तू टेन्शनच घेऊ नको. यावेळी पैकीच्या पैकी मार्क पाडते का नाही बघती. आणि याचं अजिबात ऐकू नकोस. अय दादा अर्जुन या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स पडत नाहीत. ते बाकीच्यांना आप्पी पाडणार म्हणजे पाडणार. चल तुला सोडतो मी. पण चाललं. डबा घेऊन जाता. हे घे. चावकायचं. अर्जुन तू MPSC दिली होतीस ना? मी कधी? तुझे कप बशा ग्लास आत उचलून ठेव बाबा. सरकार त्यांना कशाला सांगताय? मी ठेवते की. नाही नाही कशाला. अगं एवढं महत्वाचं बोलणं चाललं होतं तुमचं. त्यात पुन्हा ती काय तू शिवतीयस. हा म्हणलं उगीच कशाला तुला त्रास नाही का? हो सरकार पण या सगळ्यात मी काम नाही विसरणार. सरकार एका गावात 2 तुकडे करा की. तुम्ही गप का बसा तेच कळत नाही मला. राज रोज चाललंय सगळं. अभ्यास आणि पेपर ह्यावन त्या. सकाळी नाश्त्याला हेच विषय असतो बघा. मला ना हेच कळत नाही. कायम आपलं गोड्यावरच लगाम ताणून. तिला झटका द्यायचा पण एकदाच आयुष्यभरासाठी. आणि आज तिला जर आपण परीक्षा नाही देऊ दिली तर उद्या काय देणार नाही बाई ती. पण असा कोणता झटका देणार आहे तुम्ही? बघा ना तुम्ही तुर्त आवरा. वाढदिवस आहे म्हणा.
बडापवाल्या तुला वाढदिवसाची अशी भेट देतो ना की तुला मरताना बी तिची आठवण राहील. हे घ्या. सुषमा दीपे गेला होय गेला की. हे हो काय काय नाही, कपाटात होते ते सगळे पैसे काढले. पण अहो ते आपल्याला अडीनडीसाठी ठेवलेत ना तुम्ही. तेच आहेत, सगळ्यांकडे जाऊन आलो, कुणाकडेच नाहीत म्हणलं काय करणार मी. ही अशा भाऊजींकडे आहेत म्हणलात ना 15. आहेत 15, पण आता त्याला एकदम द्यायला जमणार आहे का आपल्याला लगेच. एकदम म्हणजे देणेकरी असल्यावर बोललो असाल तुम्ही त्यांना, आहे का नाही. ते सुजाराव कसे येऊन बोलून गेले ऐकलत ना त्या दिवशी. अगं ते सुजाराव आले बोलले गेले, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे का नाही. अहो पण निदान पैशाच्या बाबतीत तरी तुम्ही असं. सुषमा तू जरा थंड घे बरं, मला इथं मोजता येईना. झालं नाही, तुम्ही मस्त करता हो सगळ्यांचा विचार, पण तुमचा विचार कोण करताय का सांगा बघू मला. हा मला एवढं कळतं, बाकी सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत. 10,000 आहेत, यातले थोडे घरात नको, सगळेच देतो. बघा मला जी पटतंय ते करा. अगं असं काय म्हणते सुषमा, आपली पोरगी दिली त्या घरात, उगाच ह्या पैशावरनं तिला परत त्रास द्यायला नको. आता तिथली माणसं कशी आहेत माहिती आहे ना तुला. ताकद देऊन तिला काय ताप नको बया. आणि मी तर म्हणते त्यांचं कर्जाचं जे आहे ना ते सगळं मिटवूनच टाका. आता मला नाही का वाटत सुषमा, पण एकदम एवढे पैसे आणणार कुठं आपण. हे कर्ज आहे ना जवळ त्यावर उगाच जीवाला गोर लागून राहणार आहे. आणि आपली आपी बी काय ऐकून घेतली नाही हो, त्याच्यामुळं उगाच काय वादच नको व्हायला. नाही काय होत, तू उगाच पुढचा विचार करू नकोस. बरं बया, जीव घाबरायला लागलाय खरं तर. नको काळजी करू, मी उद्याच जातो आणि हप्त्याचे पैसे देऊन टाकतो. पुन्हा कधी त्यांचा हप्ता थकवत नाही बघ. फक्त एवढा उद्याचा दिवस निघू दे. ठेव. खुर्ची 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 लय झालं आता तिचं कौतुक. ए आपे माग कापड ठेवलं ती धुवून गेलं गीच. अहो आई, परत येळ घालवू नको, कापड वाळत नाहीत मग. आई एवढं झालं की जाऊ का? हे बघ काय करायचं ते काम करून करा, कळलं. जा जा धुवून घे जा लगेच. आई काय कामं करायची मी करते, मला सांग. का तुला तुझी कामं नाहीत? मी जाऊन आले की सकाळी. अगं एवढंच नाही बाई, अजून लई कामं आहेत. अजून ते स्वयंपाकघरातलं आवरायचं आहे. सगळी करते मी आता दिवसभर घरीच असणार आहे. आणि मग स्वयंपाकाला वेळ होईल की परत. नाही होणार. रुपाली ताईंना सांगितलंय मी, धुणं धुईपर्यंत त्या स्वयंपाकाची तयारी करतील, मग करते लगेच स्वयंपाक. म्हणजे आता सगळं तुमचं तुम्हीच ठरवायला लागलाय म्हणा की. नाही आई तसं नाही, हे मी पेपर सोडत होते ना म्हणून. अगं हेच करायचं होतं तर मग लग्न कशाला केलंस? हो आई असं काय बोलताय, तिला करू वाटते तर करू दे की. लग्न झाल्यावर पण एवढ्या जिद्दीने तिला करू वाटते, ही केवढी मोठी गोष्ट आहे. हे बघा काय करायचं ते करा तुम्हाला, पण मला सगळी कामं येळेत व्हायला पाहिजेत, बाकी काय नाही होणार. ए तू कशाला उठतेस आता? पिवताई तुला मदत करते, पटपट होईल सगळं. चल, कलेक्टर झालीस ना की मग मदत मागेन मी तुला. हा थँक्यू. हे बघ पेपर सोडवत असताना अजिबात उठायचं नाही, काय हवंय नकोय ते बिनधास्त मला हाक मारायची. हा चल तू सोडव पेपर, मी जाते धुणं धुवायला. अप्पे लई झालं आता तुझं कौतुक, आता बघच. अपर्णा काय झालं का? पेपर दिला ना, टेन्शन आलं असेल आज. अर्जुन मला वाटतंय जेवताना आपण तो विषय नकोच काढायला या ठिकाणी.
सर मी परत वाईट लिहिलाय का हो पेपर? अर्जुन तू काही बोलला नाहीस. मी नाही, तूच बोल दादा. म्हणजे अहो सांगा की काय झालंय तुम्ही. गाप्पे तू जेव्हा घे, ही दोघं तुझी चेष्टा करतायत. अगं मस्त लिहिलंयस तू पेपर. ओ कदम, काय राव, सगळी मजाच घालवली तुम्ही. अपर्णा मी टाकली आहे नजर पेपरवर. छान दिलायस. एवढी जाव आहे की पाठीशी घालायला, मग देणारच की. आई कामं झाली नाहीत का सगळे नीट? झालंय की. मग आम्ही दोघे आहे ना काम करायला, तिला करू दे की तिचा अभ्यास. यासाठी चालीस नाही तू. मी आले संसार करायला, करताय तुम्ही? जेवता नको, खिटखिट नकोय मला. गप जेवा सगळी. आप्पे अगं ते बापूंच्या राणीसाठी तू शिवती असते, झालं का गशून? हो शिवत होते, आता जरा राहिलंय. आता हे झालं ना की करते पूर्ण. हा कर कर, बापू खुश होतील. बाबा अहो मी तेच म्हणत होते, आता रात्रीचं सगळं आवरून जाऊ का? उद्या उभारून परत येते घरी. हे काय तुम्ही नवीनच सुरू केलंय? रोज रात्री तुम्हाला बाहेरच जायचं असतंय. तुम्हाला मागे सांगितलं होतं मी, आमच्या घरातल्या बायका 3 सांजा झाल्या की कुठं बाहेर घराचा उभार ओलडत नाहीत. आप्पे तू एक काम कर, उद्या सकाळीच जा आणि दिवसभर तिथंच थांब. हा आणि मग इथलं कोण करणार? आई मी आणि रुपाली ताई आहे की. हा चालेल की. आणि अशी बी मला उद्या ड्युटी आहे सातारला, जाता जाता सोडतो मी तुला. हा अपर्णा तू उद्या सुट्टी घे. सरकार म्हणले तसं सांच्यात घरला ये बरं का. सरकार चालेल ना? मग बापू बी खुश होतील. मस्तच की, ठरलं मग, संपला विषय. चला घ्या जेवून सगळी जण, घ्या जेवून सगळी. अप्पे कदमांची ही गोष्ट मला लय आवडते. काय रे? अगं मगाशी बघ ना, बोलता बोलता कसा विषय गोल केला त्यांनी. हो अरे मला खरंच वाटलं आता सरकार जाऊ देणार नाही मला. नाही नाही, तुला माहितीये का, बाप म्हणून कुठं बोललं पाहिजे आणि कुठं नाही बोललं पाहिजे हे परफेक्ट कळतं कदमांना. त्यांच्यामुळे तुला उद्या जायला मिळते का नाही बघ. नाही खरंय अर्जुन, या घरात ना बापूंसारखाच हा माणूस भेटलाय बघ मला. म्हणजे बघ ना, एका सुनेला तिच्या सासऱ्याविषयी वाटणं आणि सासऱ्याला बी तिच्या सुनेविषयी असं वाटणं, कसली भारी गोष्ट ही. खरंच राव, असा बाप मिळायला भाग्यच लागतं. आप्पे कदम भारी माणूस आहे. आप्पे कदम आहेत म्हणून मी आहे, म्हणजे माझ्यासाठी सगळं झाले ते. बाप झाले, मित्र झाले, गुरु शिक्षक, जे काय होता आलं ना सगळं झाले ते. आप्पे जेव्हा कोण नव्हतं तेव्हा फक्त कदम होते. माझ्यासाठी बापूंचं बी तसंच आहे. बापू तर काय भारीच माणूस आहे. एकदम रॉयल. त्यांच्या खिशात एवढं असेल पण द्यायला अख्खी दुनिया आहे तुझ्यासाठी. आपल्या बापूंनी तुझ्यासाठी जे कष्ट घेतलेत ना, तेवढे कष्ट जर प्रत्येक बापाने आपल्या पोरीसाठी घेतले ना, तर प्रत्येक पोरीचं स्वप्न खरं होईल. अर्जुन तुला माहितीये, मी शाळेत होते ना तेव्हा मला बक्षीस मिळालं. माझा कशात नंबर आला ना की बापू एवढं मोठं मिठाईचं बॉक्स घेऊन यायचे घरी. मला कशात बक्षीस मिळालंय, कोणाच्या हस्ते मिळालंय, कितवा नंबर आलाय, त्यापेक्षा त्यांच्या डोळ्यातला अभिमान, त्यांच्या डोळ्यातलं समाधान बघून लई भारी वाटायचं. आणि ते बघण्यासाठी मी आयुष्यात किती बी कष्ट करायला तयार आहे बघ. आपे करशील तू, माहितीये मला. हेच समाधान, हाच अभिमान आता मला बाबांच्या बी डोळ्यात बघायचं.
बघितलं का सरकार, विनू काका बी तिच्यासाठी उलटा बोलायला लागलाय. सुजा, सगळं होणार. उद्या बर्थडे आहे ना तिच्या बापाचा. बर्थडे उद्या बापूंचा, उद्याच करू काय करायचं ते. सरकार सगळ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ आता. आणि मेन म्हणजे ते आप्पीला